सदर रॅली मनीषनगर येथील अंबेमाता मंदिरापासून सुरू होऊन तिचा समारोप वर्सोवा येथील वटेश्वर मंदिर येथे करण्यात आला। या रॅलीत महाराष्ट्राच्या विविध देखाव्यांचे आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात या भव्य रॅलीमध्ये वारकरी समाज, तेलुगू समाज, कोळी मल्हार समाज, उत्तर भारतीय समाज, ईशा फाउंडेशन, ब्रह्मकुमारी झाकी, ढोल ताशा लेझिम, हनुमान जाची झाकी, वाल्मिकी ऋषी झाकी, छत्रपती शिवाजी महाराज झाकी, श्री महाराणा प्रताप झाकी, मेवाड समाज यांची झाकी दाखवण्यात आली। तर यात 3000 पेक्षा जास्त नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला। यावेळी विविध मान्यवर व रॅलीमधील सहभागी नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। पाहूयात। आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस गणपती पर्व आहे आणि त्याने वर्सोवा युनिव्हर्सिटी यांनी या ठिकाणी मोठ्या भव्य अशा रॅलीचं आयोजन केलं। माझ्या या समितीचे अध्यक्ष स्वतः आहेत अमोलराव त्यांच्याकडे बोलतो। सर काय सांगू, कशा प्रकारचा रिस्पॉन्स आहे एवढी भव्य रॅली सर्वप्रथम सगळ्यांना आपल्या हिंदू बांधवांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि ही हिंदू वर्षाचं 9 वर्षात सुरुवात होते आता आणि खूप जल्लोषात स्वागत आपल्या हिंदू धर्माचे लोक करत आहे। मोठ्या प्रमाणात लोक सामील झाले आहेत रॅलीमध्ये। घोडे, रथ, डीजे आणि प्लस अशा वेगवेगळ्या प्रकारचे या देखावे इथे आयोजन केलं आहे आणि मोठ्या प्रमाणात लोक याच्यात सामील झालेले आहेत। हिंदू संस्कृतीचं सगळ्या राजकीय माध्यमातून दाखवलं येते संस्कृती त्याबद्दल काय सांगा? हिंदूंमधील सर्व धर्म समभाव याच्यातून आपण पाहत आहात की सगळ्या समाजाचे, मारवाडी समाज असेल, गुजराती समाज असेल, कोळी समाज असेल, मराठी बांधव असतील, अजून वेगवेगळ्या समाजाचे लोक या रॅलीमध्ये जॉईन झाले आहेत, जॉईन केले आणि सगळे आपापल्या पद्धतीने उत्साह साजरा करत आहेत नवीन वर्षाचा। अक्षय काय सांगेल, कशा प्रकारचा रिस्पॉन्स भव्य असा राहिला? सर्वात प्रथम तर सर्वांना गुढीपाडवा 9 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। खूप चांगल्या प्रकारचा लोकांचा रिस्पॉन्स आहे। 2,500 ते 3,000 लोक या शोभायात्रेमध्ये आलेले आहेत आणि सकल हिंदू समाजाची ही रॅली आहे। हिंदू जागरणाचा एक नवीन उत्सव आपण याचे साधन म्हणजे सुरुवात करतो। नवीन वर्षामध्ये सर्वांचं नवीन वर्ष चांगलं जावं आणि हिंदू एकता आणि हिंदू समाजाचा हीच एक बळकटपणे हिंदू समाज पुढे जावं ही त्यांची अपेक्षा आहे। अपेक्षा होती एवढी भव्य रॅली गेल्याने एवढा मोठा रिस्पॉन्स मिळेल। जसं आपण म्हणलं, अमोलजींनी जसं सांगितलं की खूप 1 ते 2 महिने खूप मेहनत घेतली सर्वांनी या रॅलीसाठी आणि अतिशय सुंदर आणि अतिशय चांगली ही भव्य रॅली इथे होते। भरपूर काही देखावे आहेत, लगभग 22 समाजाचे वेगवेगळे देखावे आहेत। अहिल्याबाईंची जयंती आपण इथे 350वी जयंती साजरी करतो, हे सुंदर देखावा आहे आणि आपण पाहतो की खूप चांगल्या लोकांचा रिस्पॉन्स आहे, चांगला प्रतिसाद आहे। खूप चांगला प्रतिसाद मिळतो आणि देशाच्या सगळ्या संस्कृती त्या ठिकाणी माहिती मिळते। काय नक्की या आयोजनामागचं मुख्य कारण आहे एवढा मोठा भव्य रिस्पॉन्स? एवढा मोठा भव्य रिस्पॉन्स मागचं कारण फक्त एवढंच आहे की हिंदू जागृत होतोय आणि त्याला समजतंय की आपला नवीन वर्ष जे आहे, आपलं नवीन वर्ष हे वर्ष प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आहे आणि ते दाखवून देण्यासाठी आज सगळे लोक रस्त्यावर आलेले आहेत आणि सगळे एकदम जल्लोष, एकदम आनंदमय वातावरण आहे। मग 3 ते 7 किलोमीटरची रॅली प्रत्येक हिंदू समाज एकत्रित झाले कसं तेवढं सगळं एकत्रित झालेलं आहे कारण त्यांना कळतंय की जोरपर्यंत आपण स्वतःसाठी रस्त्यावर येऊन आपल्या मागण्या मांडणार नाही तोपर्यंत आपलं काही होऊ शकत नाही आणि म्हणून ते सगळे रस्त्यावर उतरतात। या ठिकाणी सर्व धर्म समभाव असतात, सर्व एकजणांचा प्रयत्न केला कारण हिंदू संस्कृतीच्या इतर ज्या सामाजिक संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला जातो। हिंदू धर्मामध्ये आम्ही जे ते शीख धर्माला, बौद्ध धर्माला, जैन धर्माला हे सगळे आपल्या धर्माचे एक वेगळे पंथ मानतो, ते वेगळे नाही आहेत आणि सगळे आम्ही एकच आहोत। सांगत ते सगळे आम्ही एखादा म्हणजे हम काम आहे की कदाचित सुद्धा त्या ठिकाणी संकेत केलेला प्रयत्न केला। या ठिकाणी वर्तमानपत्राच्या जवळपास 3 किलोमीटरपेक्षा जास्तीची मोठी रॅली आणि जवळपास 3,000 पेक्षा जास्तीच्या रॅलीमध्ये सर्वांची उपस्थिती म्हणजे एकत्र या ठिकाणी वर्तमानमध्ये हिंदू समाज एकत्रित येतोय। तिथे सांगतो नागेश रोडे, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी। खूप खूप धन्यवाद। तुम्ही काय सांगाल आज या ठिकाणी या भव्याशी राजकीय नवीन वर्षामध्ये काय खूब शांति, ये आने वाला नया वर्ष बहुत अच्छा रहेगा। वैसे दुनिया में तो बोलते हैं कि विनाश नजदीक है, लेकिन हम बोलते हैं कि बहुत सुख शांति की दुनिया बहुत नजदीक आ गई है।
बस हमें अपने अंदर अच्छे गुण और अच्छे शक्तियों को अपने अंदर जागृत करना है। जो हमारे अंदर है उसे जागृत करना है। जितनी हमारे अंदर ये जागृति आ जाएगी तो उतना नई दुनिया, एक दिन का नया साल नहीं पर पूरी एक नई दुनिया आएगी। क्या मैसेज देना चाहेंगे इस रैली के माध्यम से? हम यही मैसेज देना चाहते हैं कि सारे विश्व में सुख, शांति, पवित्रता का राज्य स्थापन हो, उसके लिए पहले हमें अपने अंदर सुख शांति को जागृत करना है। पवित्रता अर्थात हर प्रकार की पवित्रता, जिसमें मन की पवित्रता सबसे पहले है। अगर हमारा मन शुद्ध होगा, मन पवित्र होगा, तो वाणी, कर्म और संस्कार सब कुछ पवित्र होगा और बहुत जल्दी एक पवित्र दुनिया आ जाएगी। एल्लम्मा आणि गुढीपाडवा दिवस तिकडे पण असा निघतं, तिकडे बैलगाडी या सगळं निघतं. इकडे आम्ही हे गाडीवरून हे सगळं देवीचे हे करून आम्ही असं रोड येतो. या ठिकाणी जी संस्कृती परंपरा आम्ही आहेत ना, लई वर्षापासून आम्ही करतोय. आम्ही म्हणतो याला पोसम्मा, एल्लम्मा म्हणजे जरा काय नऊ देवी जे आहे ते आहे. आज मला आम्हाला माहित पडलं की पंधरामध्ये रेल निघते, तर आम्ही पण त्याच्यामध्ये वाट पाहू आणि त्यामध्ये वाल घेऊ. आम्ही म्हणजे आम्हाला सांगितलं की असं ते काका तुम्ही या म्हणून सांगितलं, तर आम्ही खाली आता कशा आला आम्ही आमचं पण काय आहे आम्ही दाखवू ना. म्हणून आमचं हे पोसम्मा म्हणून आम्ही बनवून आणले. आम्हाला इथे पाटील जातो आम्हाला भेटलेला आहे. आम्ही आता आणलेलं आहे 50. आनंद खूप आनंद आहे, खूप आनंद आहे, खूप आनंद आहे, खूप मजा आहे. याच्यापासून आम्ही भेटलेला आहे, हा पहिला आम्हाला भेटलेला मुंबईमध्ये आणि 2 वर्षापासून मुंबईमध्ये आहे. नाही आम्हाला आता 12 झाले, 51 वर्ष त्यापासून आम्ही करतो. आम्ही सगळे त्यांच्या मनाला आणि नवीन वर्ष आहे आमच्या गावाला, मग आम्ही पण इकडे नवीन वर्ष हे करतात. मुलं बाळासाठी गुढीपाडवा म्हणजे आमच्यासाठी नवीन वर्ष आहे. तेलंगणामध्ये आम्ही लय खूप गावांमधून करतात आणि ह्या टायमाला प्रसाद वगैरे आम्ही बनवतात आणि ते पट्ट्यामध्ये ठेवतात. आणि आमच्या इथे देवी आहे ना, कोटी मध्ये स्थापना आहे. तिकडे आमची मंदिर आहे गंगाकर्णा समोर, सरस्वतीच्या भिंत समोर ते आमची देवी तिथे स्थापना आहे. पण तिथं जाऊ नाही शकणार, सेंटर देवीपर्यंत जाणार होतं, बाकीचं मंदिरपर्यंत रास्त होणार. आणि आमचा एवढा आनंद होतोय, आपला मनीष पटगंडी आम्हाला ऑर्गनायझर केलाय, आम्हाला सपोर्ट दिलाय आणि आमचा अमित साधन साहेबांचे पण आशीर्वाद आहे आम्हाला. आम्ही त्यांच्या नावाने हे प्रोग्राम ठेवलाय आणि संघटनाचे मनीष नगरचे संघटनेचे सेक्रेटरी, चेअरमॅन हे लोकांनी आम्हाला लय सहायता दिले, आम्हाला भरपूर सपोर्ट केले. त्याबद्दल आम्ही खूप आभार, धन्यवाद बोलून नमस्कार, जय श्रीराम बोलून जय श्रीराम. क्या बताएंगे आज यहाँ पर बहुत बड़ी रैली निकाली जा रही है, क्या समझे? हाँ, तो ये शोभा यात्रा रहती है, ये गुड़ी पाड़वा के उत्सव पे मनाई जा रही है और हम लोग ईशा फाउंडेशन से हैं. तो सदगुरु ने नया ऐप लॉन्च किया है, मिरेकल ऑफ माइंड, जो आज की पीढ़ी के लिए सबसे ज्यादा जरूरी है, क्योंकि सदगुरु का कहना है कि आगे के आने वाले साल जितने रहेंगे एक मेंटल पेंडेमिक आने वाला है, जिसमें यंगस्टर्स जितने भी हैं एंजाइटी और डिप्रेशन के थ्रू निकलने वाले हैं. तो ये उनके लिए ऐप बनाई गई है जो 7 मिनट की सिंपल मेडिटेशन है, जिसमें 7 मिनट अगर आप बैठ पाते हैं तो ऑटोमेटिकली आगे मेडिटेशन बढ़ जाएगी. तो ये सिर्फ एक इनिशियल स्टेप है. उसके बाद और भी उसमें एप्लीकेशन मिरेकल ऑफ माइंड में और भी जरिए दिए गए हैं जहां आप अपनी मेंटल हेल्थ का टेक केयर कर सकते हैं. जी.